नमस्कार. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं वाचन संस्कृती वाढीसाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. ऑक्टोबर महिन्यामध्ये वाचन संस्कृतीची वाढीसाठी संचलनाची एक पर्वणीच असते. यामध्ये नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आहे किंवा आपण त्याला सन्मान म्हणूया, हा सन्मान मागच्या वर्षी 3 तारखेला मिळाला. त्याबद्दल सुद्धा आपण एक सप्ताह साजरा केला. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय असतील, विभागीय ग्रंथालय असतील, राज्याचं मध्यवर्ती ग्रंथालय असेल, यामार्फत ग्रंथ प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध साहित्यिकांनी, विद्यार्थ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालय संचालनाच्या माध्यमातून दरवर्षी आपण ग्रंथोत्सवासारखे उपक्रम करतो. मागच्या वर्षी आपण 36 जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सव कार्यक्रम आयोजित केले. या ग्रंथोत्सवामध्ये संबंधित जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्या जिल्ह्यातील साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी, त्यामध्ये युवकांचं प्रमाण जास्त होतं आणि सार्वजनिक ग्रंथालय यांचाही सहभाग उत्स्फूर्त होता. यामध्ये मागच्या वर्षी आपण एक अभिनव संकल्पना अशी राबवली की ज्या वाचकाने पुस्तकं जास्त वाचली आहे अशा वाचकाचा आपण पुस्तक देऊन सत्कार केलेला आहे. तशा स्वरूपाचं यावर्षी सुद्धा आपलं संपूर्ण राज्यामध्ये नियोजन आहे. आता आपला 15 ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी अहिल्यानगर या कार्यालयामध्ये आमचे म्हणजे ग्रंथालय चळवळीमध्ये आणि वाचन संस्कृतीमध्ये खूप मोठं काम असलेले साहित्यिक आणि निवेदक आदरणीय अमोल बागुल सर यांच्या मार्गदर्शनामधून आपण कोणत्या वयामध्ये काय वाचावं याविषयी एक व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या व्याख्यानामध्ये त्यांनी असं माणसाचं जे वय आहे, म्हणजे ज्यामध्ये लहानपण असेल, ज्याला बालपण आपण म्हणूया, बालपणामध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, त्यानंतर आपली येथे शैक्षणिक म्हणजे शालेय जीवनामधली अवस्था, त्यामध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, नंतर येतं आपलं तरुणपण, तारुण्यामध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, आणि नंतर आपण नोकरी व्यवसायाला लागल्यावरती कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, वयोवृद्ध झाल्यावर कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, अशी त्या वयोगटासाठी चांगली पुस्तकं असतील त्याची यादी देऊन आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन या व्याख्यानामधून मिळणार आहे. या निमित्तानं मी अहिल्यानगरवासियांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि इथे सुद्धा एक आम्ही चांगल्या प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या ग्रंथ प्रदर्शनाला आपण भेटी द्या. त्यानंतर आपण संपूर्ण राज्यामध्ये जी काही ग्रंथ प्रदर्शन आयोजित केली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. त्याच्यातून एक आम्हाला चांगला असा फायदा असा झालेला आहे की वाचक वर्ग जोडला गेला, नवीन सभासद तयार झाले. आता आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ज्यावेळी शासनाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय असेल, विभागीय ग्रंथालय असेल, यामध्ये सभासद होण्यासाठी सुद्धा नाममात्र फी आपण घेतो. म्हणजे ज्याला 100 रुपये 2 वर्षाची वर्गणी फक्त त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला वर्षाला फक्त 50 रुपये आहे. म्हणजे महिन्याला किती बघा, म्हणजे यावरून किती कमी त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही वाटेल असं पुस्तक तुम्ही ते घेऊ शकतात. आणि आता पुस्तक शोधण्यासाठी तुम्हाला ग्रंथालयापर्यंत जाण्याची गरज नाही. याची सुविधा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बसल्यानंतर तुम्ही EG4 टाईप केल्यावरती, EG4 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट पब्लिक लायब्ररी नेटवर्क टाईप करा, तिथे ओपॅक म्हणा आणि त्या ओपॅकमध्ये तुम्हाला जे काही पुस्तक पाहिजे असेल ते पुस्तकाचं नाव टाईप करा, किंवा तुम्ही लेखकाचं पाहिजे असेल तर एखाद्या लेखकाचं टाईप करा, किंवा एखाद्याला वाटलं मला एखाद्या फक्त विषयाचीच माहिती पाहिजे तर त्या विषयाचं नाव टाईप करा, किंवा एखाद्याला असं वाटलं की मला फक्त अनुवादित पुस्तकं वाचायची आहे त्या अनुवादित टाईप करा, एखाद्याला वाटलं मला पाककलेची पाहिजे पाककला टाईप करा, आरोग्याचं पाहिजे आरोग्य. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ज्या स्वरूपामध्ये किंवा ज्या प्रकारामधली माहिती पाहिजे तुम्ही ते टाईप केल्यानंतर तुम्हाला एका सेकंदामध्ये ती माहिती तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही तिथे क्लिक केल्यावरती कोणत्या ग्रंथालयामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे आणि त्यामध्ये जर समजा तुम्ही एखाद्या अहिल्यानगरचे आहात तर अहिल्यानगरला क्लिक केल्यानंतर ते अहिल्यानगरमध्ये पुस्तक आहे किंवा नाही हे तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहे. म्हणून आता वाचकाला पुस्तक शोधण्यासाठी ग्रंथालयापर्यंत न जाता घर बसल्या तुम्ही आपल्याला हवं असलेलं पुस्तक उपलब्ध आहे किंवा नाही आणि ते वाचायचं असेल तर त्याचा फक्त क्रमांक घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक एका क्षणामध्ये किंवा एका अगदी कमी वेळामध्ये आमचे
अधिकारी, तांत्रिक अधिकारी तुम्हाला ते सहज पुस्तक उपलब्ध करून देणार आहे. आणि आता तर आम्ही काय केलं आहे, आपली जी वेबसाईट आहे, आमच्या ग्रंथालय संचालनाची एक वेबसाईट आहे, डॉल महाराष्ट्र, म्हणजे DOL.महाराष्ट्र.gov.in. या वेबसाईटला जरी तुम्ही गेलात, ती संकेतस्थळाला गेल्यानंतर तुम्ही फक्त म्हटलं की ग्रंथशोध नावाचा आम्ही तिथे एक विभाग स्थापन केलेला आहे. त्या ग्रंथशोधवर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्या स्वरूपामध्ये माहिती पाहिजे ते टाईप केल्यावरती ती सहज माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन, रसिक वाचकांना, जिज्ञासू वाचकांना, की आपण ज्या ग्रंथालयांचं, राज्यातील जे आमचे जिल्हा ग्रंथालय आहेत त्यांचं सभासद व्हा आणि आपल्या आवडीची पुस्तकांच्या घरी घेऊन त्याचा आनंद लुटा, आपल्या ज्ञानामध्ये भर घाला, आपली अभिरुची जी आहे ती संपन्न करा. आता वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा सुद्धा अभिनव उपक्रम आपण केला, त्यामध्ये सुद्धा खूप मोठा प्रतिसाद आमच्या राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाने दिला. तसंच आता वाचन प्रेरणा दिन आपण संपूर्ण राज्यामधल्या सर्व जिल्हा ग्रंथालयामध्ये साजरा करतो आहोत, विभागीय ग्रंथालयामध्ये साजरा करतो आहे, राज्याच्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात साजरा करतो आहे, मंत्रालयात सुद्धा आपण आपल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची पुस्तकं त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे पुस्तकं ही आता लोकांपर्यंत पोहोचत आहेत. फक्त मला या माध्यमातून एक माफक अपेक्षा आहे की आपणही त्या पुस्तकांचा आवर्जून लाभ घेऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पाडा आणि या अहिल्यानगरच्या उपक्रमाबरोबरच राज्यातील सर्व आमची जी काही कार्यालय आहेत, ज्या संचालनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया, अशी एक विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या अहिल्यानगरच्या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.